आणि मुंबईमध्ये गणपती आगमनाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। मात्र बाप्पाच्या आगमन मिरवणुकीमध्ये अनेक मंडळांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा सामना करावा लागतोय। मुंबईमध्ये भुलेश्वरच्या राजाच्या आगमनावेळी दुर्घटना घडली। ही दुर्घटना महापालिकेच्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे घडल्याचा आरोपही होतोय। नाम जोशी मार्ग चिंचपोकळी परिसरातील रस्त्यांवरून अनेक मोठ्या मंडळांच्या मिरवणुका निघतात। मात्र या मार्गावरील परिस्थिती ही अत्यंत वाईट आहे। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। नुकताच मुंबईत एक दुर्दैवी घटना घडली आणि तिथल्या मंडळाचं किंवा या घटनेत ज्यांचा कुणाचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाचं असं म्हणणं आहे की हे सगळं निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे आणि रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे झाल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे। सध्या मी चिंचपोकळी भागातील परिसरातून आढावा घेतोय। पण जर पाहिलं तर संपूर्ण रस्त्यावर पॅचवर्क असलेलं पाहायला मिळतं। आबडधोबड रस्ते आहेत, खड्डे आहेत। या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता आपण जर पाहिलं तर जे पॅचवर्क करण्यात आलेलं होतं ते पॅचवर्क निघालेलं आहे। म्हणजे महापालिकेने जे डांबरीकरण रस्ते भरण्यासाठी केलं होतं ते निघालेलं आणि ते या ठिकाणी पडलेलं पाहायला मिळते। पॅच जे ते संपूर्ण आबडधोबड, त्यामुळे ज्यावेळेस मिरवणुका निघतात, मोठमोठ्या मूर्ती जे ते मुंबईत त्याचे आगमन असतं, मिरवणूक सोहळा असतं आणि त्यावेळी ह्याच खड्ड्यामध्ये किंवा या आबडधोबड ज्या पॅचवर्क असलेल्या रस्त्यातून जो येतो हा संपूर्ण मिरवणूक सोहळा घेऊन जावा लागतो। दुचाकी स्वारांची एक वेगळी तारांबळ ह्या खड्ड्यांमुळे होते। त्यामुळे मुंबईतले रस्ते नेमके नीट कधी होणार हा पुन्हा एकदा प्रश्न विचारला जात आहे आणि त्याचं उत्तर महापालिका प्रशासन कसं देणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। प्रोड्युसर प्रशांत मानेसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.